नमस्कार मित्रांनो, मराठीत माहितीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन मुद्दे महत्त्वाचे टॅग केलेले आहेत. त्यातला एक पहिला पण मुद्दा महत्त्वाचा आहे आणि दुसरा पण मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. जरी तुम्हाला तो दुसरा मुद्दा महत्त्वाचा वाटला नसेल तरी, परंतु आपण पहिल्या मुद्द्याकडे बघणार आहोत किंवा पहिला मुद्द्याकडे आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला मुद्दा म्हणजे काल उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, म्हणजे गुवाहाटीला, जिथे एकनाथ शिंदे यांनी आमदार नेलेले आहेत किंवा त्यांच्यासोबत जे आमदार गेलेले आहेत शिवसेनेमधून बंड करून त्यांच्याकडे कालच उदय सामंत गेले. आणि याच्यावरतीच भाऊ तोरसेकर यांनी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे की 6 दिवसानंतर उदय सामंत जातात आणि शिवसेनेला माहिती पण पडत नाही किंवा शिवसेनेला ह्या गोष्टी समजत पण नाही की राजकारण कसं काय चालू आहे किंवा काय चालू आहे. त्याच्यावरती भाऊ तोरसेकर म्हणाले की ज्यावेळेस 15 आमदार हे सुरतला एकनाथ शिंदे घेऊन गेले होते, त्यावेळेस बाकीचे जे 15-20 आमदार गेले हे टप्प्याटप्प्याने गेले. म्हणजे त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ज्या पहिल्या दिवशी शरद पवार यांना त्या आमदारांविषयी विचारण्यात आलं तर शरद पवार म्हणाले की हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, म्हणजे हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार म्हणाले की त्या आमदारांना मुंबईत इथेच परत यावं लागेल. परंतु अगोदर 15-20 आमदार हे एकनाथ शिंदे घेऊन गेलेले होते. त्याच्यानंतर बाकीचे उरले सुरले आमदार हे टप्प्याटप्प्याने, काही मंत्री टप्प्याटप्प्याने जात होते. तुम्ही बघितलं तर गुलाबराव पाटील, दीपक केसरकर हे इथेच होते. म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडले किंवा दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत किंवा जिल्हा प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स केली किंवा तिसऱ्या दिवशी ते शिवसेना भवनमध्ये आले किंवा शिवसेना भवनमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनाच्या दिवसापर्यंत उदय सामंत हे शिवसेनेसोबत होते. आणि त्याच्यानंतर ते म्हणजेच काल एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाले. म्हणजे भाऊ तोरसेकर यांचे असे म्हणणे आहे की हे सगळं अगोदर ठरवून केलेलं होतं किंवा याचा प्रॉपर प्लॅनिंग हे एकनाथ शिंदे यांनी अगोदरच केलेलं होतं. आणि त्यांनी जाणून बुजून काहीही जाणारे आमदार, जे मागून आमदार केले किंवा जे मागून मंत्री गेले, याच्यामध्ये त्यांना जाणून बुजून शिवसेनेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये ठेवण्यात आलं. कारण शिवसेनेमध्ये अंतर्गत ज्या काही घडामोडी घडत आहेत किंवा संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांसोबत ज्या काही बैठका शिवसेनेच्या होत आहेत, ते एकनाथ शिंदे यांना आतल्या गोटातलं माहिती पडावं यासाठीच ह्या आमदारांना आणि मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं होतं, असं भाऊ तोरसेकर यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच उदय सामंत काल गेले, मी त्याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, परंतु तरीही शिवसेनेला अजून जाग आलेली नाही. भाऊ तोरसेकर आणखी म्हणाले की ज्या दिवशी अजय चौधरी यांना विधानसभेचा गटनेतापद देण्यात आलं किंवा त्यांना गटनेता निवडण्यात आलं, त्यावेळेस उदय सामंत किंवा गुलाबराव पाटील यांच्यासुद्धा त्याच्यावरती सह्या होत्या. म्हणजे 17 आमदारांच्या सह्या होत्या. आता फक्त शिवसेनेकडे 10 ते 15 आमदारच उरलेले आहेत. जे उदय सामंत हे नेता निवडेपर्यंत म्हणजे आणि शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक होईपर्यंत, बैठकीमध्ये काही मुद्दे पारित करेपर्यंत थांबले होते. म्हणजे याचा अर्थ सरळ असा होतो की एकनाथ शिंदे यांनीच काही आमदारांना जाणून बुजून शिवसेनेमध्ये थांबवलेलं होतं की त्यांना आतमध्ये काय काय चालतं, हे आतमधल्या वोटामध्ये काय चालतं किंवा संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यामध्ये काय काय चर्चा होते ते त्यांना माहिती पडावं, यासाठी त्यांनी त्या आमदारांना किंवा जे मागून आमदार जात आहेत किंवा जाणार आहेत यांना त्यासाठीच त्यांनी इथे थांबवून ठेवलेलं आहे. भाऊ आणखी पुढे म्हणाले की अजूनही काही आमदार जे उरले सुरले असतील ते सुद्धा जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा झाला पहिला मुद्दा. आणि यातला दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामधील कोरोना किंवा उद्धव ठाकरे, महाराष्ट्रामधील कोरोना संपलेला आहे का, किंवा उद्धव ठाकरे यांचा ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा कोरोना बरा झाला काय. कारण मी एवढ्यासाठीच म्हणत आहे की ज्या वेळेस
उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला याच्या माहिती पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी 1-2 दिवसामध्येच शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला निघून गेले. तसेच पुढे ते गुवाहाटीला निघून गेले आणि आमदार सोडून गेल्याच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंत्र्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढत आहे आणि कोरोनाची भीती वाढत असल्यामुळे उद्धव ठाकरे हे कोरोनावरती बोलत होते आणि मीडियामध्ये अशा बातम्या आल्या की उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर अजिबात चिंता दिसत नाही किंवा अजिबात ते चिंतातूर दिसलेलं नाही असं सूत्रांकडून माहिती पडतं. अशा प्रकारच्या बातम्या मीडियामधून मराठी मीडियामधून येत होत्या आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मास्क वापरा याच्याविषयीसुद्धा काही सूचना केल्या आणि ते झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थान सोडलं. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेलीच होती, परंतु तरीही उद्धव ठाकरे हे लोकांना भेटले आणि त्याची ऑनलाईन तक्रार ही ऑनलाईनच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली की उद्धव ठाकरे यांना कोरोना झालेला असूनसुद्धा ते लोकांना भेटले. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरती गेले. मातोश्रीवरती गेल्यानंतर मातोश्रीवरून ज्या दिवशी शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक होती त्यावेळेस उद्धव ठाकरे हे कार्यकारिणीसाठी सुद्धा हजर राहिले आणि कार्यकारिणीमध्ये शिवसेनेचे नेते जे कोणी नेते मंडळी आमदार जे कोणी उरलेले असतील खासदार हे सगळे उपस्थित होते. त्यांचे तिथं भाषणे झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसुद्धा तिथं भाषण झाले. मग प्रश्न असा इथे हा येतो की उद्धव ठाकरे यांचा कोरोना 2-3 दिवसातच संपला काय? कारण ज्यावेळेस सामान्य माणसाला कोरोना होतो त्यावेळेस त्याला 14 दिवस घरामध्ये डांबून ठेवण्यात येतं किंवा त्याच्यापासून दुसऱ्याला कोणाला संसर्ग होऊ नये म्हणून त्याला एका ठिकाणी ठेवण्यात येतं. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच खुलेआम हे मुंबईमध्ये फिरत आहेत किंवा बैठका घेत आहेत किंवा महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत आणि लोकांना काय सल्ला देत आहेत किंवा जनतेला काय सल्ला देत आहेत की कोरोनाची भीती वाढत आहे, तुम्ही कोरोनापासून खबरदारी घ्या. जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर घराच्या बाहेर पडत असेल किंवा लोकांना भेटत असेल किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकांना भेटत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची सुद्धा एक जबाबदारी बनते की त्यांनी ती खबरदारी घ्यावी. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा पहिला माणूस असतो. त्याला बघूनच त्या राज्यातला नागरिक हा त्यांना फॉलो करत असतो. तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे इथं चुकत आहेत. त्यांनी त्यांची चूक ही वेळी सुधारायला पाहिजे किंवा या गोष्टीमध्ये स्पष्टता द्यायला पाहिजे आणि त्यांनी जो प्रसंग घडला किंवा ते जे बाहेर कोरोना असूनसुद्धा बाहेर पडत आहेत किंवा कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत तर त्याविषयी त्यांनी जपून लोकांना राहायला पाहिजे किंवा झालेली चूक ही त्यांनी कबूल करायला पाहिजे. एवढंच माझी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठीत माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.